ती 24 तासाच्या आत ॲक्शन आम्हाला या डॉक्टर आणि त्या सगळ्या ज्या लोकांमुळे ही हत्या झालेली आहे त्यांच्यावर झाली पाहिजे. पण गुन्हा दाखल होण्यासाठी तुम्ही 24 तास म्हणतात, पण अजून 2 संघटना समितींचा अहवाल जो आहे तो आलेला हो, नाही. पण एक तर समितीचा आलाय ना, मग काय 10 समित्या वाट बघणार का काय आहे सरकार? आता कळतंय ना, त्यांच्याच समितीचा रिपोर्ट आहे ना. मग सगळ्या समिती जर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सगळं पूर्ण आलेलं आहे सगळ्यांच्या समोर, सरकारचा जो रिपोर्ट आहे, तर मग थांबतायत कुणासाठी? काय अपेक्षा? अजून काय घेणार? जीव गेलाय हो कुणाचे तरी, लेक आहे, आई आहे, बायको, बहीण आहे. कोणीतरी कधीतरी थोडंसं या सरकारने थोडासा संवेदनशीलपणा दाखवावा. तुम्ही बघताय की काय हाल झाले. त्या 2 मुली आता ICU मध्ये आहेत, क्रिटिकल आहेत. काय ते आई वडील, त्या वडील आणि त्या कुटुंब कुठल्या दुःखातून जात आहे. म्हणजे अशक्य आहे खरं ते, म्हणजे सहन करणं. खरंच देवच त्यांना ताकद देव बाबा या या अडचणीच्या काळात. सहन करणं अशक्य आहे. नाही, सविस्तर एक बघा, एक तर आम्ही मागण्यांसाठी नाही आलो, आम्ही माणुसकीच्या नात्याने इथं आलो. त्यांच्या घरातली, त्यांची बायको, मुलगी, सून ज्या पद्धतीने तिच्यावर अन्याय झाला, तिची हत्या झाली आहे, त्याच्यासाठी आम्ही त्यांची लेख तर आम्ही आणू शकत नाही, पण त्यांना थोडासा आधार देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. त्या मुलांना काही मदत आमच्याकडून होईल का माणुसकीच्या नात्याने, म्हणून आम्ही इथे आलेलो आहे. आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की ह्या कुटुंबावर जो घात झालेला आहे, त्या मुलीची हत्या झाली आहे, ही ह्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही लेकीवर हा दिवस येऊ नये, ह्याच्यासाठी मी इथे आलेलो आहे. आणि जो काही CCTV वगैरे ज्या काही गोष्टी आहेत, या पारदर्शकपणे महाराष्ट्राला कळल्या पाहिजे की काय नक्की त्या दिवशी झालं, काय पद्धतीने झालं. आणि एक SOP या सगळ्या हॉस्पिटल्सला महाराष्ट्र सरकारने दिली पाहिजे. कारण काही दुर्दैव आहे की छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आज महिलांवर ही वेळ येते. हे धक्कादायक आहे.